नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप, खूप, खूप स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी, बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसा होता तुमचा आजचा बुधवारचा निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन? सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. आज जर मार्केट बघितलं तर मार्केट बऱ्यापैकी कन्सोलिडेशनमध्ये होतं. छोटा-मोठा डाऊन साईड मोमेंटम मार्केटने नो ट्रेडिंग झोन ब्रेक केला. निफ्टीमध्ये आपल्याला छोटा-मोठा डाऊन साईड मोमेंटम बघायला मिळाला. सेन्सेक्स आणि बँक निफ्टी जर बघितला तर थोडेसे निफ्टीच्या कम्पेअरमध्ये आणखी जास्त कन्सोलिडेशनमध्ये होते. आणि कालचं ट्रेडिंग सेशन जर तुम्ही बघितलं असेल किंवा कालचा ॲनालिसिस व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर तिकडे आपण डिस्कस केलं होतं की आजचा दिवस थोडासा स्लो राहू शकतो. ओव्हरऑल जर बघायला गेलं तर मार्केट थोडंसं कंटिन्युएशन आपल्याला निगेटिव्ह साईडलाच बघायला मिळालं, जे की आपण काल पण डिस्कशन केलं होतं. परंतु उद्या जर बघितलं तर उद्या गुरुवार आहे. सेन्सेक्सची एक्सपायरी आहे आणि ज्या पद्धतीत आता प्राइस ॲक्शन झालेली आहे आणि ओव्हरऑल मार्केटचा किंवा ओव्हरऑल चार्ट जर बघितला, मग तो निफ्टी असो, बँक निफ्टी असो किंवा सेन्सेक्स असो, तिन्ही चार्ट एका सपोर्टवरती आलेले दिसतात आहे. आता त्याच्यामध्ये प्राइस ॲक्शन काय बनतीये, सपोर्ट रेजिस्टन्स काय बनतात आहे आणि ओव्हरऑल मार्केटचं स्ट्रक्चर कसं बघायला मिळते, हे आपल्याला डिटेलमध्ये डिस्कशन करायचं आहे. आणि उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आहे, त्यामुळे सेन्सेक्समध्ये काही स्पेशल घडतंय का, हे देखील आपल्याला बघायचं आहे. त्यामुळे व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघत जावा. खूप सारे लोक आहेत जे फक्त निफ्टीपर्यंत व्हिडिओ बघतात आणि स्किप करतात. परंतु काय आहे की जर मार्केटचं नॉलेज घ्यायचं असेल, प्राइस ॲक्शनचं नॉलेज जर घ्यायचं असेल, तर ओव्हरऑल व्हिडिओ मग तो निफ्टीचा असो, बँक निफ्टीचा असो, सेन्सेक्स असो, ह्या तिन्ही इंडेक्समध्ये काय स्ट्रक्चर बनत असतं किंवा सपोर्ट रेजिस्टन्स काय बनत असतात, हे रोज आपण डिटेल्समध्ये शिकण्याचा प्रयत्न करत असतो. आणि काय होतं की खूप सारे लोक बिगिनर असतात, खूप साऱ्या लोकांना प्राइस ॲक्शन माहिती देखील असेल. आता त्यांना व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे नाही बघायचा ती त्यांची मर्जी आहे. परंतु जे लोक शिकण्याचं ट्राय करतात आहे, जे लोक मार्केटमध्ये बिगिनर आहेत किंवा नवीन आहेत, आत्ता जॉईन झालेले आहेत, त्यांनी शक्यतो शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करत जावा. कारण की काही ना काही शिकण्याला महत्त्व आहे आणि काही ना काही शिकण्याचं ट्राय करा मार्केटमध्ये. आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच सांगत असतो की व्हिडिओमधनं शिकण्याचं ट्राय करत जावा. तुमच्याकडे वेळ असेल तर चार्ट रीडिंग करत जावा. प्राइस ॲक्शन कशी शिकायचं हे आपण आपल्या प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये व्यवस्थित सविस्तररित्या डिटेलमध्ये शिकवलेलं आहे. त्यामुळे जे पण आपण ॲनालिसिस व्हिडिओमध्ये प्राइस ॲक्शन डिस्कशन करत असतो, त्याच्यापेक्षाही डिटेल्समध्ये आपण आपल्या प्राइस ॲक्शनच्या सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये शिकवलेलं आहे. ॲनालिसिस व्हिडिओमध्ये काय असतं की आत्ता जी प्राइस ॲक्शन झाली आहे, त्याच्यावरती आपण डिस्कशन करतो. परंतु प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगमध्ये कसं आहे की ज्या गोष्टी प्राइस ॲक्शनमध्ये इम्पॉर्टंट आहेत, ज्या गोष्टी प्राइस ॲक्शनचं बेसिक आहेत, बेसिकपासून ॲडव्हान्स आहेत आणि सगळे सेटअप कसे तयार होतात ते, त्याच्यावरती डिमांड सप्लाय झोनचा कसा इम्पॅक्ट होतो, सपोर्ट रेजिस्टन्सचा कसा इम्पॅक्ट होतो, त्याचसोबत रिस्क मॅनेजमेंट कसं पाहिजे, स्ट्राईक प्राईस सिलेक्शन कसं पाहिजे, सायकोलॉजी कशी पाहिजे मार्केटमध्ये, ह्या सगळ्या गोष्टी डिटेल्समध्ये तिकडे शिकवलेल्या आहेत. त्यामुळे जर तुम्हाला जॉईन करायचं असेल, प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगची लिंक ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिकडे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता आणि ज्या मित्रांनी ऑलरेडी जॉईन केलं आहे त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स नक्की शेअर करा. ओके. आणि व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ नाही आवडला डिसलाईक करा. का नाही आवडला कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि या व्हिडिओचं लाईकचं गोल आहे 1500 लाईक आणि 200 कमेंट. आय होप एवढे तरी तुम्ही कंप्लीट करसाल. ओके. चला सुरुवात करूया. तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टी 5 मिनिटाचा चार्ट आहे. आता ओव्हरऑल चार्ट जर बघितला तर इकडनं चार्ट हा ऑल टाइम हाय निफ्टीने लावला होता. ओके. इकडनं फर्स्ट डे बघितला तर लेवल ब्रेक झाली डाऊन साईडला. सेकंड डे जर बघितलं तर कंटिन्युएशन झालं. तिसरा दिवस जर बघितलं तर आज देखील कंटिन्युएशन झालं. म्हणजे लोवर लो, लोवर लो, लोवर लो इकडे पॅटर्न आपल्याला बघायला मिळतोय. परंतु इकडे जर बघितलं तर शेवटला थोडीशी बाईंग आपल्याला आज मार्केटमध्ये बघायला मिळाली. ओके. आणि लास्ट टाइम जर बघितलं तर या लेवलवरती एक डिमांड झोन होता.
ओके. आणि या लेवलवरनं मार्केटमध्ये एक शार्प मोमेंटम, शार्प ब्रेकआउट आपल्याला फ्लॅग अँड पोलचा बघायला मिळाला होता. हे देखील आपण डिस्कशन केलं होतं. ओके. आता त्या लेवलच्या आसपास निफ्टीने काय केलं इकडे, की एक ट्रेंड लाईन तयार केली आहे. ओके. या पद्धतीने एक चॅनल तयार केलंय बघा, आणि या लेवलवरती आलाय. आता इकडे जर बघितलं तर हा एक स्विंग आहे. त्याच्यानंतर रिसेंटली जर बघितलं तर हा एक स्विंग बघायला मिळतोय. मग हे डबल स्विंग आहेत इकडे, आणि मल्टिपल टाइम इकडे स्विंग आहेत. इकडे लक्ष द्या, हे मल्टिपल टाइम स्विंग आहेत. 1 2 3 4 5. ओके. आज एक ब्रेकआउट डाऊन साईडला केला, नोटेडिंग झोन 26,116 जी की आपण काल डिस्कस केली होती. डाऊन साईडला गेला, फर्स्ट सपोर्टपर्यंत आला, तिकडनं एक शार्प रिकव्हरी बघायला मिळाली. 3 PM मध्ये एक बुलिश मोमेंटम बघायला मिळाला. आता हा जो रेजिस्टन्स आहे, हा आपल्याला मार्क करायचा आहे. ओके. तर सगळे लेवल आपण रिमूव्ह करूया. एकदा परत इकडे तुम्हाला दाखवतो की या पद्धतीने, इकडे या पद्धतीने असं या पद्धतीने इकडे एक चॅनल तयार झालं. ह्या चॅनलमध्ये आपल्याला मल्टिपल टाइम कन्सोलिडेशन बघायला मिळते. इकडे सपोर्ट घेतला आणि हा मल्टिपल टाइम रेजिस्टन्स होता, आणि या लेवलच्या आसपास आजची क्लोजिंग आहे. दिवस जर बघितला आजचा तर छोटासा कन्सोलिडेशन, डाऊन साईडला परत व्ही शेप रिकव्हरी, आणि इकडे जर याच लेवलवरती जर बघितलं तर हा एक मल्टिपल टाइम सपोर्ट होता, आणि त्याच्यानंतर इकडनं एक स्ट्रॉंग ब्रेकआउट आला होता, बघायला मिळाला होता. आता हीच जर लेवल बघितली तर ही एक स्ट्रॉंग सपोर्ट लेवल होती, आणि त्याच लेवलवरती काय झाले, इकडे ब्रेकडाऊन फेलियर करून वरती गेलेला आहे. आणि या लेवलवरती जर बघाल तर परत इकडे मल्टिपल टाइम रेजिस्टन्स होता, इकडे मल्टिपल टाइम रेजिस्टन्स आहे. म्हणजे 26,180 26,190 हा जो रेजिस्टन्स आहे, हा जर निफ्टीने ब्रेक केला तर इकडे आपल्याला परत एक अशा पद्धतीने एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. मग या दिवशी आपण डिस्कस करताना काय करत होतो, की बाबा बुलिश साईडला जाताना मार्केटला रेजिस्टन्स आडवा येतोय, मार्केटला ताकद लावावी लागते. परंतु जर उद्या जर निफ्टीने रेजिस्टन्स ब्रेक केला तर एखादा मोठा बुलिश मोमेंटम आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतो. आणि उद्या जर बघितलं तर सेन्सेक्सची एक्सपायरी आहे, त्यामुळे मार्केटमध्ये जर मोमेंटम आला तर तो आपल्याला कंटिन्युएशनमध्ये बघायला मिळू शकतो. ओके. सो आय होप तुम्हाला हा अनालिसिस समजला असेल निफ्टीचा ओव्हरऑल. आता लेवल काय बनतं ते तो थोडक्यात जाणून घेऊया. मल्टिपल टाइम रेजिस्टन्स 26,186, आणि इकडे जर बघितलं तर एक राऊंड लेवलवरती सपोर्ट आहे 26,100. ओके. इकडे जर बघितलं तर हा मल्टिपल टाइम रेजिस्टन्स जो की बघायला मिळते 26,186 वरती रेजिस्टन्स. सपोर्ट जर बघितला तर सपोर्टमध्ये थोडंसं इकडे झिगझॅग मोमेंटम आहे, आणि इकडे एक राऊंड लेवल आहे, इकडनं ब्रेकआउट आला होता. तर 26,100 एक राऊंड लेवल आपल्याला एक छोटासा सपोर्ट बघायला मिळतो. त्याच्यानंतर लगेच 26,70 वरती देखील एक सपोर्ट आहे. परंतु आपण इकडे काय केले, की एक राऊंड लेवलवरती आणि इकडे एक ब्रेकआउट लेवल होती, त्यामुळे तो आपण मार्क केलेला आहे. म्हणजे टेक्निकली जर बघितलं तर 26,70 होते, परंतु राऊंड लेवलवर जर बघितलं तर 26,100 वरती एक सपोर्ट आपल्याला बघायला मिळते. ओके. सो 26,100 26,180 नो ट्रेडिंग झोन, कन्सोलिडेशन झोन आहे. ओके. आता रोज आपण बघत होतो की मार्केट वरनं खाली येत होतं आणि डे लेवलवर क्लोजिंग होतं, वरनं खाली येत होतं, डे लेवलवर क्लोजिंग होतं, वरनं खाली येत होतं, डे लेवलवर क्लोजिंग होतं. आता उद्या आपल्याला एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो, जो की खालनं वरच्या साईडला जाऊन इंट्राडे हायला क्लोजिंग करू शकतो. आता ही जर प्राइस ॲक्शन स्ट्रक्चर बघितलं तर हे स्ट्रक्चर आत्ताही न्यूट्रल आहे, म्हणजे डाऊन साईडला जो मोमेंटम आहे तो काही इतका लगेच अजून स्ट्रॉंगली बुलिश झालेला नाही आहे. परंतु ज्या पद्धतीने इकडे रेजिस्टन्स आहे, ज्या पद्धतीने इकडे डिमांड झोन होता, तो डिमांड झोन जर एक छोटा पुल बॅक घेऊन जर रेजिस्टन्स ब्रेक केला तर एक मोमेंटम आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळू शकतो. त्यामुळे 26,180 हा रेजिस्टन्स आहे. डाऊन साईडला आधी लेवल आपण बघून घेऊया.
26,060. ओके. आता थोडीशी ते कन्फ्युजन करणारी लेवल आहे, कारण की मल्टिपल टाइम इकडे सपोर्ट घेतला होता. खाली येऊन जर टप्पा खाऊन जर छोटं मोठं कन्सोलेशन करून जर लेवल ब्रेक होते, तर मग परत आपल्याला 26,059 लेवल, बिकॉज मग हा जो 26,100ची लेवल होती ती ब्रेक होती, आणि जो हा शेवटचा बुलिश मोमेंटम आला होता, जर याच्या खाली जर निफ्टी निघतोय तर मग हा जो बुलिश मोमेंटम येतोय, मग थोडासा हा बुलिश मोमेंटम आपल्याला इकडे गिवअप करताना दिसू शकतो, आणि त्याच्यानंतर आपल्याला डाऊन साईडला 26,159, त्याच्यानंतर सेकंड सपोर्ट जर बघितला तर 26,29, आणि त्याच्यानंतर 26,000 हा एक आपल्याला सपोर्ट बघायला मिळतोय. 1 2 3 तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता हे छोटे छोटे सपोर्ट. बुलिश साईडला जर बघितलं तर आजचा इंट्राडे हाय जर बघितलं तर या लेवलवरती आहे, मल्टिपल टाइम डबल टॉप इकडे तयार केला 26,186, आणि क्लोजिंग जर बघितली तर 26,142ची इथं आहे. मग इकडनं जर पुलबॅक घेऊन जर काहीशी प्राइस ॲक्शन झाली, इकडे छोटं मोठं कन्सोलेशन करून जर या पद्धतीने प्राइस ॲक्शन बनत असेल, ओके, तर एक बुलिश मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. कमेंटमध्ये ही प्राइस ॲक्शन तुम्ही सांगू शकता. ओके. इकडे जर बघितलं तर फर्स्ट रेजिस्टन्स आपल्याला ही लेवल बघायला मिळते, सेकंड रेजिस्टन्स जर बघितलं तर ही लेवल, आणि थर्ड रेजिस्टन्स जर बघितलं तर ही लेवल. ओके. 26,186 फर्स्ट रेजिस्टन्स, 26,219. सेकंड रेजिस्टन्स 26,259, आणि थर्ड रेजिस्टन्स 26,300. हे काही छोटे छोटे रेजिस्टन्स आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळतात ते, तर हे देखील तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता. नो ट्रेडिंग झोन 26,180, 26,100, साधारण 86 ते 90 पॉईंटच्या इकडे आपल्याला नो ट्रेडिंग झोन बघायला मिळतोय. आता कॅपडाऊन जर ओपन होत असेल या रेंजच्या आसपासच्या मध्ये जर कुठे ओपन होत असेल इकडे, तर थोडंसं थांबून बघा की सपोर्ट ब्रेक होतोय का नाही, तर मग थोडंसं आपल्याला कन्सोलेशन बघायला मिळू शकतं. त्याच्यानंतर प्राइस ॲक्शन काय होती ह्याच्याकडे लक्ष द्या. ओके. गॅप अप जर ओपन होत असेल तर छोटा मोठा पुलबॅक नंतर जर 26,180ची लेवल ब्रेक झाली तर हे सपोर्ट आपल्याला परत बघायला मिळू शकतं ते. ओके. आय होप तुम्हाला निफ्टीचा डिटेलमध्ये ॲनालिसिस समजलं असेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बँक निफ्टी आणि सेन्सेक्सची एक्सपायरीचं ॲनालिसिस आपल्याला बघायचं आहे, त्यासोबत ओआय डाटा देखील आपण बघणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघा. चला बँक निफ्टी चार्ट ओपन करूया. बँक निफ्टी जर बघितलं तर बँक निफ्टी आपण काल डिस्कस केलं होतं की चार्ट पॅटर्न खूप खराब आहे, प्राइस ॲक्शन खूप खराब आहे, आणि ती आज आपल्याला तशा पद्धतीने बघायला देखील मिळाली. ओके. अजून काही इकडे खूप चांगली काही चार्ट पॅटर्न बघायला मिळत नाही, थोड्याशा आपण लेवल इकडे ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करू. ओके. इकडे जर बघितलं तर या लेवलपासून एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम दाखवला होता. लास्ट टाइम जर बघितलं तर या लेवलवरती आल्यावरती परत एक बुलिश मोमेंटम आला होता. आज जर बघितलं तर या लेवलनं बुलिश मोमेंटम, आणि या लेवलच्या खाली मार्केटने आज जाऊन क्लोजिंग मात्र वरती दिली आहे. म्हणजे ही जी बुलिश लेवल आपल्याला बघायला मिळते, ओके, हां दिसते, तर या लेवलच्या वरतीच आपल्याला बँक निफ्टी बघायला मिळते. आणि इकडे जर बघितलं तर इकडे काहीशी आपल्याला अशा पद्धतीने चार्ट पॅटर्न बघायला मिळते. ओके. इकडे जर बघितलं तर ही एक ट्रेंड लाईन आपल्याला बघायला मिळते. आता इकडनं ही एक रिकव्हरी आहे, इकडनं जर एक छोटा पुलबॅक घेऊन जर रेजिस्टन्स ब्रेक होतोय 60,000, ओके, 60,061चा, तर एक बुलिश ब्रेकआउट बघायला मिळू शकतो. ओके. मग काय लेवल बनते 60,200,
60,300 आणि 60,443 जो की हा आहे. ओके, इकडे स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, इकडे स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. ओके, तर 60,300 वरती तिकडे थोडासा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, तर तिकडे ट्रेड मॅनेजमेंटकडे लक्ष देणं गरजेचं आहे. डाऊन साईडला जर बघितलं तर डाऊन साईडला थोडंसं एक ब्रेकआउट फेलियर आहे आणि डाऊन साईडला येताना थोडंसं मार्केट ट्रॅप देखील करू शकतं. 59,884 ही एक सपोर्ट लेवल आहे. येऊ द्या, छोटे मोठे सपोर्ट घेऊ द्या, काहीशी इकडे या पद्धतीने प्राइस ॲक्शन क्रिएट होऊ द्या, ट्रेंड लाईन होऊ द्या. ट्रेंड लाईन होऊन जर लेवल ब्रेक होत असेल तर मग आपल्याला खालचा सपोर्ट म्हणजेच 59,747 हा सपोर्ट बघायला मिळू शकतो. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर 59,623 हा सेकंड सपोर्ट बघायला मिळू शकतो. नो ट्रेडिंग झोन जर बघितलं तर 60,061, 59,084 इकडे थोडंसं कन्सोलेशन आहे. जर इकडे या रेंजमध्ये राहिलं तर आपल्याला आणखी कन्सोलेशन बघायला मिळू शकतं. ओव्हरऑल चार्ट जर बघितला बँक निफ्टीचा, तर बँक निफ्टीच्या चार्टमध्ये जी प्राइस ॲक्शन बनते ती टेक्निकली थोडीशी बुलिश बघायला मिळते. जरी आत्ता चार्टवरती आपल्याला प्राइस इतकीशी स्ट्रॉंगली बुलिश बघायला नसेल मिळत, रेजिस्टन्स फेस करताना दिसत असेल, परंतु जे स्ट्रक्चर बनलंय चार्टमध्ये, ज्या पद्धतीने डिमांड झोनवरती मार्केटनी मोमेंटम दाखवले ते, ओके, डिमांड झोन जर बघितलं तर हा झोन आपल्याला बघायला मिळते. ज्या पद्धतीने डिमांड झोनवरती मार्केटने मोमेंटम दाखवले, ओके, तर डिमांड झोनवरती आपल्याला बुलिश मोमेंटम बघायला मिळते आणि त्याच डिमांड झोनवरती परत एकदा आता आपल्याला बँक निफ्टी येताना दिसते. त्यामुळे जर छोटा मोठा पुलबॅक घेऊन जर रेजिस्टन्स ब्रेक होत असेल तर एखादा बुलिश व्ह्यू आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतो. ओके, चला सेन्सेक्समध्ये, सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. सेन्सेक्स जर बघितलं तर आज इतक्या घाणेरड्या पद्धतीने प्राइस ॲक्शन होती बघा. एक मोठी कॅन्डल आणि त्याच कॅन्डलमध्ये कन्सोलेशन, आणि आपण ॲनालिसिसमध्ये भरपूर वेळा बघितलेलं देखील आहे की अशा पद्धतीने जर कॅन्डल होत असेल तर तो दिवस थोडासा कन्फ्युजनमध्ये जातो आणि तिकडे तो दिवस थोडासा कन्सोलेशनमध्ये जाण्याची पॉसिबिलिटी असते. तर आज जर बघितलं तर तो दिवस कन्सोलेशनमध्ये गेलेला आहे. आता याची जर बघितली तर उद्या एक्सपायरी आहे आणि ही जर प्राइस ॲक्शन बघितली तर काहीशी आपल्याला बुलिश प्राइस ॲक्शन बघायला मिळते. बघा, आजचा दिवस जर बघितलं तर हा लोला ओपन होऊन हायला क्लोजिंग आहे ऑलमोस्ट. ओके, तर सगळे लेवल रिमूव्ह करूया. रेजिस्टन्स, सपोर्ट, बघा याच्यामध्ये जी निघून येते लेवल ती नो ट्रेडिंग झोनची लेवल थोडीशी मोठी आहे. ओव्हरऑल जर बघितली तर 84,700 आणि जवळजवळ 86,000, म्हणजे जवळजवळ 400 पॉईंटचा इकडे नो ट्रेडिंग झोन बघायला मिळतोय. आता आज जर बघितलं तर या झोनमध्ये पूर्णतः कन्सोलिडेशन आपल्याला बघायला मिळते. मग टेक्निकल दृष्ट्या जर आपल्याला इकडे मार्केटच दाखवते की ह्या झोनमध्ये कन्सोलिडेशनमध्ये आहे, तर 85,096 आणि 84,700 हा टेक्निकली एक नो ट्रेडिंग झोन आपल्याला पाहायला मिळतोय. आता प्राइस ॲक्शन जर बघितलं तर मल्टिपल रेजिस्टन्स डाऊन साईड लावून इकडनं एक पुलबॅक, इकडनं एक पुलबॅक, याला जर आपण बघितलं तर काहीसा डबल बॉटम इकडे आपल्याला बघायला मिळतोय. रेजिस्टन्स घेऊन जर लेवल ब्रेक होतीये, ऑलमोस्ट राऊंड लेवल आहे 86,000ची, जर लेवल ब्रेक होते तर छोटा मोठा बुलिश मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. मग इकडे जर बघितलं तर फर्स्ट रेजिस्टन्स, सेकंड रेजिस्टन्स, थर्ड रेजिस्टन्स. तर सेकंड रेजिस्टन्स थोडासा स्ट्रॉंग आहे. ओके, ब्रेकआउट जर 85,300 आफ्टर ब्रेकआउट, सेकंड लेवल 85,500 आणि 85,600. तर ह्या काही रेजिस्टन्स लेवल आपल्याला बघायला मिळत आहे. वय डाटा देखील बघूया आपण काय इकडे दाखवतोय. ओके, डाऊन साईडला जर बघितलं तर हा एक सपोर्ट आहे, परंतु इकडे टेक्निकली सपोर्ट जर बघितलं तर थोडासा या लेवलवरती आपल्याला बघायला मिळतोय. सेकंड सपोर्ट जर बघितलं तर या लेवलवरती, थर्ड सपोर्ट जर बघितला तर या लेवलवरती. सपोर्ट जर बघितले तर खूप छोटे छोटे आहे, कारण की जर चार्टला जर
झूम आउट करून बघितलं तर इकडे 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 हे पूर्ण सपोर्ट लेवल आहेत. इकडे पण सपोर्ट आहे आणि त्याच लेवलच्या आसपास आहे. मग सपोर्ट लेवलवरती कंटिन्युअसली आपल्याला काय बघायला मिळते? बुलिश मोमेंटम. कंटिन्युअसली काय? बुलिश मोमेंटम. कंटिन्युअसली बुलिश मोमेंटम. कंटिन्युअसली बुलिश मोमेंटम. आता परत तो बुलिश लेवलवरती आलेला आहे. आणि तेच आपण इकडे डिस्कस केलंय की निफ्टी असो, बँक निफ्टी असो किंवा सेन्सेक्स असो, हे काय आहे की थोडेसे सपोर्ट लेवलवरती आहे, डिमांड लेवलवरती आहे. त्यामुळे डाऊन साईडचे लेवल थोडेसे छोटे-छोटे आहेत. तरी पण जर सपोर्ट टप्पा खाऊन जर इकडे ब्रेक होतोय तर फर्स्ट लेवल आहे सपोर्टची 84,577. सेकंड लेवल आहे 84,481. थर्ड लेवल आहे 84,360. या काही डाऊन साईडच्या लेवल आपल्याला सेन्सेक्समध्ये बघायला मिळत आहे. ओव्हरऑल जर बघितलं तर थोडीशी प्राइस ॲक्शन आपल्याला बुलिश बघायला मिळते. ओए डाटा बघूया. 8 जानेवारी म्हणजे उद्याची एक्सपायरी आहे, वीकली एक्सपायरी. आता इकडे जर बघितलं तर 84,960च्या आसपास क्लोजिंग आहे. जर बघितलं ओव्हरऑल राऊंड लेवल तर 85,000च्या आसपास आपल्याला एक राऊंड लेवल बघायला मिळते. ओव्हरऑल इकडे जर बघितलं तर 12 लाख पुट रायटिंग आहे, 23 लाख कॉल रायटिंग आहे. म्हणजे 85,000 आणि त्याच्यावरती आपला रेजिस्टन्स आहे 85,100चा. ओके, 85,000वरती हेवी कॉल रायटिंग आहे. आणि आत्ता जर बघितलं तर 84,900च्या आसपास आपल्याला क्लोजिंग मिळते. मग इकडनं जर ब्रेकआउट आला आणि 85,000च्या वरती जर सेन्सेक्स निघतोय तर हे जे कॉल रायटर आहे हे थोडेसे पॅनिकमध्ये येऊन आपल्याला एक मोठी शॉर्ट कवरिंग बघायला मिळू शकते, ज्या की लेवल आपण आता डिस्कस केलेले आहेत बुलिश साईड. डाऊन साईडला जर बघितलं तर डाऊन साईडला स्पेस पण मोठा आहे, थोडंसं कन्सोलिडेशन आहे आणि डाऊन साईडला लेवल छोटे छोटे आहे. कारण की इकडे जर बघितलं तर 84,700, 84,800 या प्रत्येक लेवलवरती जर बघितलं तर हेवी पुट रायटिंग आपल्याला बघायला मिळते. ओके, मग डाऊन साईडला प्रत्येक लेवलवरती छोटी छोटी पुट रायटिंग आहे. डाऊन साईडला सपोर्ट आहे स्ट्रॉंग. ओके, सो डाऊन साईडला जर जात असेल तर रिस्क मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग याच्यावरती थोडंसं लक्ष असणं गरजेचं आहे. ओव्हरऑल ओए डाटावरती जर आपण प्रीमियम बघितले तर 137 आणि 160 कंबाईन प्रीमियम जर बघितले तर 290च्या आसपास आहे आणि हे कमी प्रीमियम आहेत, लो प्रीमियम आहेत. आणि इंडिया विक्स जर बघितलं तर आज पण अंडर 10 आहे. लो प्रीमियम प्राइस ॲक्शन थोडीशी बुलिश बघायला मिळते. ओव्हरऑल जर चार्ट बघितलं तर बुलिश आहे, परंतु प्रीमियम खूप लो आहे. त्यामुळे जर मोमेंटम जरी आला तरी प्रीमियममध्ये इतका स्पाइक मोठा येतोय नाही होतोय हे बघणं गरजेचं आहे. ओके, ओव्हरऑल चार्ट थोडासा बुलिश आहे. आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सच्या लेवल व्यवस्थित समजले असेल, प्राइस ॲक्शन व्यवस्थित समजले असेल. ओके, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. ओके, आणि सबस्क्राईब जर केलं नसेल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.